अक्कलकोटचे स्वामी आजपासून सुमारे 150 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील अक्कलकोट गावी एका तेजस्वी आणि गूढ व्यक्तिमत्वाचे आगमन झाले. त्यांच्या आगमनापूर्वी कोणीही त्यांना ओळखत नव्हतं, पण त्यांचे तेज आणि वागणे पाहून लोकांना लगेचच त्यांच्यातील अलौकिक शक्तीची जाणीव झाली. तेच श्री स्वामी समर्थ महाराज. ते कधी बसलेले, कधी चालत असत, तर कधी झाडाखाली ध्यानस्थ असत. त्यांच्या बोलण्यातून गूढ अर्थ निघत, पण त्यात जीवनाचे सार दडलेले असे. ते नेहमी "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणत आणि त्यांच्या या शब्दांनी अनेक निराश झालेल्या जीवांना आधार दिला. एके दिवशी एक गरीब शेतकरी त्यांच्याकडे आला. त्याचे पीक पूर्णपणे करपून गेले होते. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि घरात खायला काहीच नव्हते. त्याने स्वामींना आपले दुःख सांगितले. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, "जा, आपल्या शेतात जा आणि शेतातून एक ढेकूळ घेऊन ये." शेतकऱ्याला काहीच कळेना, पण त्याने स्वामींची आज्ञा मानली. तो ढेकूळ घेऊन आला. स्वामींनी तो ढेकूळ घेतला आणि त्याच्या हातात एक छोटेसे कवड्यांचे दान दिले. ते म्हणाले, "हे घेऊन जा आणि देवघरात ठेव. काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल." शेतकरी घरी गेला आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याने ते केले. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्याच्या शेतात थोडा पाऊस पडला. हळूहळू त्याच्या शेतात पुन्हा हिरवळ दिसायला लागली आणि काही दिवसातच पीक चांगले आले. शेवटी त्याला भरपूर धान्य मिळाले आणि त्याच्या कुटुंबाची गरिबी दूर झाली. स्वामी समर्थांनी अशा अनेक लीला केल्या. ते फक्त चमत्कार करत नव्हते, तर लोकांमध्ये आत्मविश्वास आणि श्रद्धा निर्माण करत होते. त्यांचे एकच ब्रीदवाक्य होते, श्रद्धा आणि सबुरी. त्यांनी लोकांना शिकवले की देवावर विश्वास ठेवा आणि संयम बाळगा, कारण सर्व चांगल्या गोष्टी वेळेनुसारच घडतात. आजही त्यांचे भक्त त्यांच्या "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" या शब्दांवर विश्वास ठेवतात. स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात अनेकांना दिशा दिली आणि त्यांच्या महान शिकवणी आजही आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरतात.